श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, 30 मार्चला म्हणजेच रविवारी आलेला आहे गुढीपाडवा। गुढी जी आहे तर ती आपण या दिवशी उभारत असतो। गुढी म्हणजे काय तर हे समृद्धीचं एक प्रतीक आहे, त्यामुळे गुढी उभारताना आपण ती सन्मानाने उभारायची असते आणि सन्मानानेच ती उतरवायची देखील असते। गुढी उभारताना योग्य पद्धतीने ती उभारली गेली पाहिजे। त्याचप्रमाणे गुढी उतरवताना सुद्धा योग्य पद्धतीने आणि काही नियमांचं पालन करूनच ती उतरवायची आहे। तसेच आपण या दिवशी गुढी उभारत असतो, मग त्या गुढीला आपण छान अशी साडी नेसवत असतो किंवा रेडीमेड साडी मिळते, साडी नेसवावी असं काही नाही की आपण एखादं नवीन वस्त्र जे आहे तर ते सुद्धा आणू शकतो। आता हे वस्त्र आपण त्या गुढीला नेसवणार असतो, त्याचप्रमाणे हार घालत असतो, तसेच गुढी घालत असतो। म्हणजेच काय तर जी साखर माळ आहे तर ती घालत असतो, कलशावरती ठेवत असतो आणि कडुनिंबाचा डहाळा सुद्धा बांधत असतो, आंब्याचा डहाळा बांधत असतो। आणि त्याचप्रमाणे आपल्याला अजून एक वस्तू जी आहे तर ती सुद्धा बांधायची आहे। बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्या असतात, म्हणजेच काय तर पैशा संबंधीच्या ज्या अडचणी आहेत त्याचा सामना जो आहे तर तो आपल्याला करावा लागत असतो जीवनामध्ये। आणि गुढीपाडवा हा सण जो आहे तर तो चैत्र शुद्ध प्रतिपदेला येत असतो। वेदांग ज्योतिष या ग्रंथानुसार 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे हा गुढीपाडव्याचा दिवस मानला जातो। गुढीपाडव्याचा संपूर्ण दिवस जो आहे तर तो खूप प्रभावी आणि शुभ दिवस मानला जात असतो। या दिवशी आपण अनेक नवीन संकल्प सुद्धा करत असतो। त्याचप्रमाणे या दिवशी सोने खरेदी करणे, वाहन खरेदी करणे, एखादं घर खरेदी करणे या दिवशी केली जात असते। आता हा जो दिवस आहे तर एखाद्या नवीन उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी सुद्धा अतिशय शुभ मानला जातो। तर अशा या गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून बांधायची आहे। बरेच वेळेला काय होतं की आपण खूप कष्ट मेहनत करत असतो, परंतु त्या कष्टाला म्हणावं तसं फळ मिळत नाही। आपल्याला घरामध्ये हवा तसा पैसा मिळत नाही किंवा पैसा येण्याचे मार्ग जे आहेत तर ते सापडत नाही। म्हणजेच काय तर आपले पैसा येण्याचे मार्ग जे आहेत तर ते बंद झालेले आहे, आपल्याला काम मिळत नाहीये। तर कधी असं काय होतं की भरपूर पैसा घरामध्ये येतो, परंतु पैसा घरामध्ये टिकून राहत नाही। तर म्हणजेच काय तर त्या कारणाने पैसा सतत घरामधून खर्च होत असतो। तर माता लक्ष्मी जी आहे तर ती घरामध्ये स्थिर नाही, पैसा येण्या अगोदरच पैसा खर्च होण्याचे मार्ग जे आहेत तर ते ठरलेले असतात। सततचे आजारपण घरामध्ये असते, त्यामुळे पैसे जे आहेत तर ते पाण्यासारखे खर्च होतात। किंवा असं होतं की आपण कर्ज घेतलेलं आहे आणि काही केल्या ते कर्ज जे आहे तर ते फिटत नाही, कर्ज वाढतच जात आहे परंतु ते फिटत नसेल। तर अशी कोणती आर्थिक समस्या असेल, पैशा संबंधीची, धना संबंधीची जर अडचण असेल तर आपल्याला ही वस्तू जी आहे तर ती गुढीला आवर्जून गुढीपाडव्याच्या दिवशी बांधायची आहे। आता ही वस्तू आपण कशी बांधायची आहे, कोणी बांधायची आहे आणि कोणती वस्तू या बांधायची आहे आणि या वस्तूचं परत आपण काय करायचं आहे, तर याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। तर बघा, आपण कोणती वस्तू गुढीला बांधणार आहोत याबद्दलची माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत, परंतु त्यासोबतच गुढीपाडव्याच्या दिवशी आपण काय करावं, काय करू नये हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आणि लवकरच आपल्याला सूर्य उगवण्याच्या अगोदर आपल्याला स्नान वगैरे आटोपून घ्यायचं आहे। त्यानंतर सूर्यदेवांना आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे। त्याचप्रमाणे या दिवशी स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद
जी आहे तर ती आवर्जून टाकायची आहे. गुलाबजल अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे, गंगाजल अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे. तर कडुनिंबाची पानं जी आहेत तर ती सुद्धा आपण टाकायची आहे. याला सुद्धा या दिवशी अतिशय अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे चिमूटभर हळद, कडुनिंबाची पानं ही आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने आपल्याला स्नान जे आहे तर ते करायचं आहे. आणि यानंतर आपण जी गुढी आहे तर ती उभारायची आहे. गुढी जी आहे तर ती लवकरात लवकर सकाळी आपल्याला उभारायची असते. आता बघा, गुढी जेव्हा आपण उभारतो तर त्यावेळेला इतर वस्तू बांधत असतो, तर त्याचप्रमाणे आपल्याला अजून एक पोटली जी आहे तर ती बनवायची आहे आणि ही सुद्धा गुढीला आपल्याला बांधायची आहे. आता यासाठी आपल्याला कोणकोणत्या वस्तू लागणार आहेत तर आपल्याला एक लाल रंगाचं नवीन कोरं कापड जे आहे तर ते लागणार आहे. यानंतर आपल्याला काय करायचं तर 7 चिमूट आपल्याला पिवळी मोहरी जी असते तर ती पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे. पिवळी मोहरी जी 7 चिमूट घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला 4 पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत आणि 4 गोमती चक्र जे आहेत तर ती घ्यायची आहे. त्याचबरोबर 4 कमळगठ्ठ्याची मणी जे आहेत तर ते घ्यायचे आहे. 4 आपल्याला अखंड लवंगा घ्यायच्या आहेत. 4 लवंगा ह्या अखंड असाव्या, फूल असावं. लवंगा घेताना लवंगा कुठेही फुटलेल्या लवंगा घेऊ नका, आपल्याला चांगल्या लवंगा घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला 4 हिरवी वेलची जी आहेत तर त्या घ्यायच्या आहेत. आपल्याला एक चांदीचा शिक्का जो आहे तर तो देखील लागणार आहे. आता चांदीचा सिक्का जो आहे तर तो घेणे तुम्हाला प्रत्येकांना शक्य होत नाही, कारण काहींकडे असतो तर काहींकडे नसतो. तर त्यामुळे मग आपण काय करू शकतो तर आपण जो 1 रुपयाचं नाणं असतं तर ती नाणं घेतलं तरी सुद्धा चालणार आहे. यानंतर आपल्याला थोडेसे अखंड तांदूळ म्हणजे अक्षदा ज्या आहेत तर त्या सुद्धा घ्यायच्या आहे. अगदी चमचाभर तांदूळ जरी तुम्ही घेतले किंवा 1 मूठभर जर घेतले तरी सुद्धा चालणार आहे. त्यानंतर 7 किंवा 21 अशा संख्येमध्ये जरी हे तांदूळ घेतले तरी सुद्धा चालतील. तर हे सर्व जे साहित्य आहे तर ते आपल्याला त्या लाल कपड्यामध्ये बांधायचे आहे. आता हे सर्व साहित्य जे आहे तर ते नवीन असावं, म्हणजेच काय, लवंग, वेलची ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या नवीन असाव्या. आपल्याकडे गोमती चक्र, कवड्या ह्या ज्या अगोदरच्या ऑलरेडी असेल तर आपल्या घरामध्ये आहेत तर त्या जरी घेतल्या तरी चालतील. फक्त आपल्याला त्या धुवून स्वच्छ पुसून घ्यायचं आहे तरी सुद्धा चालेल. अशा प्रकारे आपल्याला हे सर्व साहित्याचा वापर करून एक पोटली जी आहे तर ती तयार करायची आहे. म्हणजेच आपल्याला त्या लाल कपड्यामध्ये हे सर्व साहित्यांची पुरचुंडी तयार करायची आहे आणि ती बांधायची आहे. आणि आपण जेव्हा गुढी तयार म्हणजे उभारत असतो त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, ही पोटली घेऊन आपल्याला देवघरासमोर आसनावरती बसायचं आहे. भगवान श्री हरी विष्णू देवांचं नामस्मरण करायचं आहे. माता लक्ष्मीचा मंत्रजप करायचा आहे. माता अन्नपूर्णा मातेचं स्मरण करायचं आहे. त्याचप्रमाणे आपली जी कुलदेवी आहे, कुलदेवता आहे, यांचं देखील आपल्याला स्मरण करायचं आहे. आणि ही पोटली जी आहे तर ती आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि महालक्ष्मी अष्टकम आपल्याला 16 वेळा पठण करायचं आहे. महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. आता एवढं जर आपल्याला म्हणणं शक्य नसेल, कारण महालक्ष्मी अष्टकम जास्त काही मोठा नाही, अगदी 5 मिनिटांमध्ये होऊन जातात. तर तुम्हाला 16 वेळा म्हणायचंच आहे महालक्ष्मी अष्टकम. जर आपल्याला आता म्हणणं शक्य नसेलच तर किमान 1 वेळा जरी महालक्ष्मी अष्टकम आहे तर ते तुम्हाला म्हणायचं आहे. यानंतर 108 वेळा माता लक्ष्मीचा आपल्याला जो मंत्र असतो तर तो मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर ही पोटली जी आहे तर ती लक्ष्मी मातेचा फोटो असेल, आपल्याकडे मूर्ती असेल तर त्या फोटो समोर किंवा माता लक्ष्मी मातेच्या मूर्तीच्या चरणाजवळ आपल्याला ही पोटली जी आहे तर ती ठेवायची आहे. यानंतर ह्या पोटलीला आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे. धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. म्हणजेच काय तर थोडक्यात तर आपल्याला या पोटलींची विधिवत पूजा जी आहे तर ती करायची आहे. लक्ष्मीकारक अशी ही पोटली आहे. आता माता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या वस्तू ज्या आहे तर त्याचा आपण वापर यामध्ये करणार आहोत. त्यामुळे आपल्याला या पोटलीची पूजा करायची आहे. यानंतर आपल्याला ही पोटली जी आहे तर ती गुढीला बांधायची आहे. आता या पोटलीचं परत काय करायचं आहे तर आपण जेव्हा गुढी उतरवत असतो सायंकाळच्या वेळी, त्यानंतर ही पोटली अशीच आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. किंवा तुमचा एखादा व्यवसाय असेल तर तुम्ही त्या
तिजोरीमध्ये म्हणजे गल्ल्यामध्ये सुद्धा ठेवू शकता। 1 वर्षभर आपल्याला ही तिजोरीमध्ये ठेवायची आहे आणि पुढच्या वर्षी आपण परत असाच हा जो उपाय आहे तर तो पुन्हा नव्याने करायचा आहे। आणि यातलं जे काही कवडे आहेत, गोमती चक्र आहे, कमळगट्ट्याचे मणी आहेत, तर हे जे साहित्य आहे तर हेच आपण पुढच्या वर्षी सुद्धा वापरू शकतो। आणि लवंग वेलची हे साहित्य आहे तर ते साहित्य फक्त आपल्याला जुनं जे आहे तर ते विसर्जित करायचं आहे आणि पुढच्या वर्षी नवीन वापरायचं आहे। तर अशा प्रकारे ही अत्यंत शुभ आणि अत्यंत लक्ष्मीकारक अशी पोटली जी आहे तर ती आपण या दिवशी नक्कीच गुढीला बांधू शकता, ज्यामुळे आपल्या घरामध्ये पैशा संबंधीच्या ज्या काही आर्थिक अडचणी समस्या आहे तर त्या नष्ट होऊन जातील। या सर्व वस्तू जरी आपल्याला गुढीला बांधणं शक्य झाले नाही तरी सुद्धा आपण एक लाल रंगाचं कापड जे आहे तर ते घ्यायचं आहे, 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आणि 11 नाणी जी आहेत तर ती बांधायची आहे। ही वस्तू आपल्याला गुढीला बांधायची आहे आणि परत आपल्याला ही वस्तू तिजोरीमध्ये ठेवायची आहे। एवढं जरी एक साधा आणि सोपा उपाय जरी आपण केला तरी सुद्धा चालेल। गुढीपाडव्याच्या दिवशी आपण काय करावं तर आपण या दिवशी आईवडिलांची काळजी आपण घेऊ, तर असा आपल्याला संकल्प करायचा आहे। त्याचप्रमाणे आपल्या संपूर्ण घरामध्ये गंगाजल जे आहे तर ते शिंपडायचं आहे, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती नष्ट होईल। माता लक्ष्मीचं आपल्या कुलदेवीचं जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आहे आणि त्याचप्रमाणे या दिवशी घरामध्ये वातावरण जे आहे तर ते प्रसन्न ठेवायचं आहे। यथाशक्ती दान धर्म आपल्याला करायचा आहे। गाईला गोघास जो आहे तर तो द्यायचा आहे, पशु पक्ष्यांना आपल्याला खायला द्यायचं आहे। त्यानंतर पाणी सुद्धा पिण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे। एखादं नवीन झाड लावायचं आहे। या दिवशी काय करू नये तर दिवसा झोपू नये, चामड्याच्या वस्तूंचा वापर या दिवशी करणं टाळावा, कोणाचाही अपमान करू नये, भांडण वादविवाद तंटे आपल्याला या दिवशी टाळायचं आहे। त्याचप्रमाणे अन्नाचा अपमान करायचा नाही, अन्न वाया जाणार नाही, पाण्याचा अतिवापर आपल्याला टाळायचा आहे। त्याचप्रमाणे मांसाहार जो आहे तर तो या दिवशी करू नये। दारामध्ये एखादी व्यक्ती जर आली तर त्या व्यक्तीचा मान सन्मान करायचा आहे, रिकाम्या हाताने त्या व्यक्तीला आपल्याला पाठवायचं नाही। त्याचबरोबर आपल्या घरातील लक्ष्मीकारक ज्या काही वस्तू असतात जसं की हळद असेल, मीठ असेल, धने, पैसे, दागिने ते इतरांना या दिवशी देऊ नये। घरामध्ये या दिवशी आपण कोणत्याही प्रकारचा कलह होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नका, या दिवशी लिंबू कापू नका, त्याचप्रमाणे केस, नखे, दाढी करणे टाळावे। तर अशा पद्धतीने आपल्याला उद्याच्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी या काही चुका ज्या आहेत त्यात आवर्जून टाळायच्या आहे, काळजी घ्यायची आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ही एक छोटीशी पोटली जी आहे तर ती तुम्हाला तयार करून गुढीला दिवसभर बांधून ठेवायची आहे आणि सायंकाळी आपल्या माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवून परत आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।